पैठण येथे दिनांक 20 एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात खंडोबा मंदिर पेठ येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली। यानंतर शौर्यपूर्ण लाठीकाठी खेळांचे प्रात्यक्षिक श्री तन्मय नेवरगावकर यांनी सादर केले। पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गौरी दहिभाते या विद्यार्थिनीने भावनिक कविता सादर केली। त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। स्वागत गीत मिलिंद बोवा गोसावी व त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केले। तन्मन हिंदू हे गीतही सादर झाले। दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक शेठ कारवा होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षा श्रीमती रचनाताई शिंगवी यांनी अध्यक्षस्थान भूषवले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज जगताप यांनी केले। त्यानंतर श्री दिवाकरराव कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले। सुदर्शन महाराज कपाटे यांनी देशातील विविध सामाजिक प्रश्न, बदलता लोकसंख्येचा समतोल व हिंदू समाजसेवेसमोरील आव्हाने यावर सविस्तर असे भाष्य केले। यानंतर श्री भरत आमदापुरे यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी व सामाजिक मानसिकतेचा सखोल उहापोह केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप श्रीमती रचनाताई शिंगवी यांनी केला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शिवराज पारिक सर यांनी केले, तर खर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरित्या वंदे मातरम गायले गेले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शुभम खरात यांनी केले। अशा प्रकारे पैठण येथील विराट हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले। या संमेलनासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे। ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर।